हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 सेव्ह वॉटरचा आज आपण प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. हा प्रॅक्टिस झोन ॲडजेक्टिव्हजवरती डिपेंडिंग आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, अंडरलाईन द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली जे सेंटेन्सेस दिलेत त्याच्यातल्या ॲडजेक्टिव्हला काय करा, अंडरलाईन करा म्हणून सांगितलं आहे. A1, संजना हॅज अ न्यू ड्रेस. संजनाकडे ड्रेस आहे, पण तो कसा आहे, न्यू आहे. ओल्ड आहे, कसा आहे तर न्यू आहे, म्हणून न्यू हा काय येईल, ॲडजेक्टिव्ह. बी, द क्लीन विंडो इज शायनिंग इन द सनलाईट. आता यांना स्वच्छ केलेली विंडो ही कशी दिसते, तर शायनिंग, म्हणून शायनिंग काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून त्याला अंडरलाईन. सी, राजन हॅज 4 पेन्सिल इन द पेन्सिल बॉक्स. राजनच्या पेन्सिल बॉक्समध्ये किती पेन्सिल्स आहेत तर 4, म्हणून इथे काय ना तर पेन्सिल आहेत, पण पेन्सिलबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितलेली किती तर 4, त्यामुळे 4 हे काय होईल, ॲडजेक्टिव्ह होईल. डी, दिस इज अ पर्पल बॅग. ही बॅग कसल्या रंगाची आहे तर पर्पल, मग पर्पल हे काय ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून ह्याला अंडरलाईन. ई, देअर इज अ स्क्वेअर क्लॉक ऑन द वॉल. क्लॉक आहे, पण क्लॉक कसं आहे तर स्क्वेअर आहे, म्हणून स्क्वेअरला अंडरलाईन. क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल ॲडजेक्टिव्ह गिवन इन द बॉक्स. खाली जो बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह दिलेत, ते आपल्याला खाली जे फिल इन द ब्लँक्स दिलेत त्याच्यात त्यानं ज्याला ज्याला सुटेबल होईल त्याला तो तिथे फिल करायचं आहे. चला तर मग A1, दिस इज अ डॅश रूम. आता रूमसाठी काय आहे ना तर ह्यूज, दिस इज अ ह्यूज रूम. B1 खाली गेला आणि C1 वरती आलेला, प्रिंटआउट मिस्टेक आहे यांची, पण आपण C1 परत एकदा हे करूया. आय वॉन्ट अ डॅश ड्रेस. तर मला आहे ना कसा ड्रेस हवा आहे तर ब्ल्यू, म्हणून काय आय वॉन्ट अ ब्ल्यू ड्रेस. तर B1, दिस इज अ डॅश रिंग. तर ही काय शायनी रिंग. D1, आय नीड डॅश मग्स. तर मला काय 4 मग्स हवे आहेत, तर आय नीड 4 मग्स. ई, ही इज अ स्मार्ट बॉय. बॉय आहे, पण तो कसा आहे तर स्मार्ट आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू डिस्क्राईब फॉलोइंग नाउन्स. खाली जे नाउन्स दिलेत त्याला डिस्क्राईब करण्यासाठी जे ॲडजेक्टिव्ह आहे बॉक्समध्ये दिलेले ते चूज करून फिल करा. ए, डॅश बॉयज. किती बॉयज आहेत तिथे तर 2. B1, फूड आहे, ते कसं आहे तर टेस्टी. सी, पेन, रेड पेन. डी, बँगल्स. बँगल्स कशा असतात तर राऊंड शेप, म्हणून तिथे काय ना राऊंड बँगल्स. ई, बर्ड. बर्ड काय तर स्मॉल बर्ड. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम द पोएट हॅज यूज 2 ॲडजेक्टिव्स फॉर वॉटर, क्लीन अँड कूल. म्हणजे जो लास्ट स्टांजा आहे सेव्ह वॉटरमधला त्याच्यामध्ये पोएटने तो 2 वर्ड हे ॲडजेक्टिव्ह वापरले, तर कुठले तर क्लीन अँड कूल. थिंक ऑफ 2 ॲडजेक्टिव्स ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड अँड राईट देम इन द गिवन ब्लँक्स. म्हणजे तसेच आहे ना पोएटने जसे 2 हे दिलेत तसेच खाली आपल्याला 2 वर्ड्स दिलेत, त्याचे आपल्याला 2 ॲडजेक्टिव्ह लिहायचे. चला तर मग फर्स्ट आहे फूड. फूड कसं असतं तर टेस्टी आणि स्पायसी. बी, मिल्क. मिल्कचं हे काय सांगता येईल आपल्याला ॲडजेक्टिव्ह तर व्हाईट अँड हॉट. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सी, हाऊस. हाऊस कसं असतं तर ब्युटिफुल अँड शायनी. डी, ॲपल. ॲपल कसं असतं तर स्वीट अँड हेल्दी. आणि ई, बॉय. बॉय काय तर स्मार्ट बॉय आणि 1 बॉय, असं आपल्याला डिस्क्राईब करता येईल किंवा त्यांचे ॲडजेक्टिव्ह लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 5, लुक अराउंड अँड राईट द नेम ऑफ एनी 5 थिंग्स इन कॉलम बी. नाव थिंक ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह फॉर ईच वन ऑफ दिस नाउन अँड राईट देम इन कॉलम ए. म्हणजे आसपास तुमच्या पहा आणि त्यापैकी 5 वस्तूंची नावं तुम्ही कॉलम बीमध्ये लिहा आणि त्या वस्तूंचं तुम्हाला काय लिहायचं ॲडजेक्टिव्ह त्याच्या
कॉलम एमध्ये समोर लिहायचं आहे. चला तर मग कॉलम ए आणि कॉलम बी दोघांमधले पण आपण रीड करूया. तर पहिल्यांदा कॉलम बीमध्ये काय लिहिलं आहे मी, तर टेबल. टेबल कसा आहे, तर ओल्ड. कॉलम एमध्ये ओल्ड. नेक्स्ट कॉलम बीमध्ये क्लोथ्स. क्लोथ्स कसे आहेत, तर न्यू क्लोथ्स. नेक्स्ट कॉलम बीमधला ट्री. ट्री कसा आहे, तर बिग. त्याचं ॲडजेक्टिव्ह बिग लिहिलं आहे. डी मिल्क. मिल्क हे कसं आहे, तर व्हाईट. त्याचं ॲडजेक्टिव्ह व्हाईट येईल. आणि कॉलम बीमधला लास्ट फ्लावर्स. फ्लावर्स कसे असतात, तर कलरफुल. हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन हा ॲडजेक्टिव्हचा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.